मित्रांनो, ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट्स करतोय आणि वर्षभराच्या आत जर या इन्व्हेस्टमेंट्स विकत असू आणि जर त्यावरती आपल्याला प्रॉफिट झाला असेल तर त्या प्रॉफिटवरती आपल्याला डिव्हिडंड इन्कम देखील पूर्णपणे टॅक्स फ्री इन्कम मानलं गेलेलं होतं, पण त्यावरती देखील टॅक्स इंट्रोड्यूस होत गेला आणि हळूहळू आता तर डिव्हिडंड इन्कम हे कम्प्लिटली तुमच्या टॅक्स स्लॅबशी म्युच्युअल फंडामध्ये आम्हाला शेअर विकत घेतले जात असतात, ते काही डिव्हिडंड आम्हाला नाही मिळत, ते कुठे डिव्हिडंड जातं कळत नाही. मित्रांनो, कॅपिटल गेन टॅक्स आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट्स, अनेकांनी कमेंट्समधनं, वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधनं, मेसेजेसमधनं मला कळवलेला हा टॉपिक आज आपण चर्चा करणार आहोत. कॅपिटल गेन टॅक्स ह्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेला जो टॅक्स हा पूर्वी आपल्याला फक्त रिअल इस्टेटवरती ॲप्लिकेबल होता. हळूहळू आपल्या इक्विटी इन्व्हेस्टमेंट्सवरती देखील तो ॲप्लिकेबल झाला. मग इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स म्युच्युअल फंडात असतील किंवा डायरेक्ट शेअर बाजारात केलेल्या इन्व्हेस्टमेंट असतील, ह्यावरचा कॅपिटल गेन टॅक्स हळूहळू वाढण्याचा ट्रेंड दिसतोय. तसंच डिव्हिडंड या गोष्टीवरती देखील आपल्याला टॅक्स इंट्रोड्यूस झाला. आता अशा दृष्टिकोनातनं या टॅक्सच्या ॲस्पेक्टमधनं इन्व्हेस्टमेंटर म्हणून मी इन्व्हेस्टमेंट्स करताना कशा प्रकारे प्लॅनिंग करतोय किंवा ह्याबद्दलचं पोस्ट टॅक्स रिटर्न मोजण्यासाठी कशा प्रकारे आपली उपलब्धता असली पाहिजे, ह्यावरती आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करत असताना सुरुवातीला मला थोडंसं इतिहासात डोकावून बघायला आवडेल. इतिहासात मला आठवतंय माझ्या लहानपणी असा काही टॅक्सच अस्तित्वात नव्हता की जर आपण इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि जर वर्षभरानंतर विकत असू तर आपल्याला लॉंग टर्म टॅक्स द्यावा लागतो. हे असं काही माझ्या आजोबांना, माझ्या वडिलांना देखील काही सवयीचं नव्हतं. हे असं कधी घडतच नव्हतं. हा टॅक्स गेल्या 8-9 वर्षात, 10 वर्षात इंट्रोड्यूस व्हायला लागला आणि तसंच डिव्हिडंडचं जे इन्कम आहे हे डिव्हिडंड इन्कम देखील पूर्णपणे टॅक्स फ्री इन्कम मानलं गेलेलं होतं, पण त्यावरती देखील टॅक्स इंट्रोड्यूस होत गेला आणि हळूहळू आता तर डिव्हिडंड इन्कम हे कम्प्लिटली तुमच्या टॅक्स स्लॅबशी जोडून दिलेलं आहे. हे तुमचं एखादं रेंटचं इन्कम कसं कन्सिडर होईल त्याप्रमाणे अगदी डिव्हिडंड इन्कम, आणि ते किती कमी असलं जास्ती असलं इट विल बी ॲडेड टू युअर इन्कम स्लॅब. अशा प्रकारची टॅक्स रचना असताना इन्व्हेस्टमेंट्सकडे कसं बघायला हवं हे अतिशय इंटरेस्टिंग आणि कुशलतेने, विवेकाने विचार करण्याचा मुद्दा आहे. हा मुद्दा सुचवल्याबद्दल मी अनेकांचे आभार मानतो आणि व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट्स करतोय आणि वर्षभराच्या आत जर या इन्व्हेस्टमेंट्स विकत असू आणि जर त्यावरती आपल्याला प्रॉफिट झाला असेल तर त्या प्रॉफिटवरती आपल्याला 20% टॅक्स आहे आणि वर्षभरानंतर 365 दिवसांनंतर ज्यावेळेला आपण विकत असू त्यावेळेला त्याला 12.5% टॅक्स आहे. मात्र त्यावरती आपल्याला 1,20,000चं एक्झम्पशन देखील सरकारने दिलेलं आहे. सो या एक्झम्पशन आणि त्यानंतर जो टॅक्स ॲप्लिकेबल होणार आहे त्याच्यावरती आपल्याला 12.5% टॅक्स लागू होतोय. जो 12.5% टॅक्स जरी आपण पकडला विच इज लोएस्ट टॅक्स, पण तरी देखील गुंतवणूकदारांना हा देखील टॅक्स देण्याची सवय नव्हती. इट इज चेंज इन लाईफ ऑफ गुंतवणूकदार. सो त्यामुळे 12.5% टॅक्स देण्यासाठी देखील मानसिक तयारी अनेकांना करावी लागते आणि ती करावीच लागणार आहे. मित्रांनो, या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंट्सकडे म्युच्युअल फंडाच्या रस्त्याने पाहणं आणि डायरेक्ट शेअर्स किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस अशा दृष्टिकोनातनं पाहणं, या दोन्ही मधनं काय बरं वेगळा फरक यामध्ये असेल तर हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. गंमत यामध्ये होते अशी की ज्या वेळेला मी डायरेक्ट शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट्स करतोय, मीच करतोय किंवा मी एखाद्या PMS सिस्टीम्स थ्रू
इन्व्हेस्टमेंट्स करतोय. ज्या PMS सिस्टीम्स थ्रू इन्व्हेस्टमेंट होते त्याला रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स आणि या PMS रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट्सकडनं 50 लाख आणि अबाव इन्व्हेस्टमेंटच PMS मध्ये होत असते. तर अशा या PMS इन्स्ट्रुमेंट्समधनं पण ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, होतं काय मित्रांनो, आपल्याला शेअर्स रिटर्न देत नाहीत, शेअर्सचा पोर्टफोलिओ हा रिटर्न देत असतो. त्यामुळे आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करत असतो ती 25-30 कंपन्या, 15-20 कंपन्या, पण त्या बंच ऑफ कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते. सिमिलरली ज्यावेळेला आपण म्युच्युअल फंडा थ्रू इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेला सुद्धा 25-30-40 कंपन्यांमध्येही इन्व्हेस्टमेंट होत असते. दोन्ही केसमध्ये मानून चालूया, PMS मधले जे 25 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पुढचं वर्ष संपेपर्यंत ह्यामधल्या 8 ते 10 कंपन्या बदललेल्या असतात. सो 10 कंपन्यांमधली इन्व्हेस्टमेंट विकून काही कंपन्यांमध्ये ॲडअप केलेली आहे, तर काही कंपन्याच नव्याने खरेदी केल्या गेलेल्या आहेत. अशा स्वरूपामध्ये PMSचा पोर्टफोलिओ जात असतो. आणि सिमिलरली म्युच्युअल फंडात जरी आपण बघितलं तरी सुद्धा हा जो 35-40 कंपन्यांचा पोर्टफोलिओ आहे ह्याच्यामध्ये देखील अर्ध्या कंपन्यांमध्ये चेंज झालेला आपल्याला दिसतो. आता गंमत अशी होते की ज्या वेळेला मी PMS किंवा डायरेक्ट डीमॅट अकाउंटवरनं माझे शेअर्स घेतोय, विकतोय आणि हा पोर्टफोलिओमध्ये चेंज निर्माण केलोय, मी काही या इन्व्हेस्टमेंट विकून प्रॉफिट जो बुक केलाय, जो बुक वरती दिसतोय प्रॉफिट बुक झालेला, तो मी ऍक्च्युअली खर्च करायला काढून घेतोय का? तर नाही. मी फक्त माझे रिटर्न्स ऑप्टिमाइज करण्यासाठी म्हणून जे पोर्टफोलिओमध्ये चेंजेस करतोय त्यावर देखील मला 12.5% टॅक्स ऍप्लिकेबल होतोय. आणि ज्यांची पोर्टफोलिओ साईज PMS मध्ये किंवा शेअर्समध्ये मोठी आहे, 8 आकडी आहे, 9 आकडी आहे, अशा परिस्थितीमध्ये होतं काय, त्या 12.5%चा देखील आकडा मोठा होतो. अनेकांना लाखामध्ये टॅक्स भरायला लागतोय जस्ट विथ देअर पोर्टफोलिओ चेंजेस. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे डिव्हिडंड. सो डिव्हिडंड केसमध्ये देखील पूर्णपणे हे तुमच्या टॅक्स स्लॅबमध्ये ॲडअप होतंय. मग ज्यांचं कोणाचं इन्कम 5 लाखाच्या आत होतं तर ते 5 लाखाची स्लॅबला मध्ये ॲडजस्ट होतंय. आणि जर तुमचं इन्कम ऑलरेडी 30-40% टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला अगदी थोडंसं देखील डिव्हिडंड मिळालं, 10,000चं जरी डिव्हिडंड मिळालं तरी तुम्ही ज्या कुठल्या टॅक्स स्लॅबमध्ये ॲप्लिकेबल आहात त्या टॅक्स स्लॅबमध्ये ते डिव्हिडंड ॲप्लिकेबल होऊन तुम्हाला त्यावरती देखील टॅक्स भरावा लागतोय. यामुळे होतंय काय, माझे पोस्ट टॅक्स रिटर्न्स किती आहेत, जसं आपण एखाद्या कंपनीचा अभ्यास करताना त्याचा इबिट्टा वगैरे फाइंड आउट करत असतो, अर्निंग बिफोर टॅक्स अँड अर्निंग आफ्टर टॅक्स, आणि त्या अर्निंग आफ्टर टॅक्सच्या आकड्याला आपण जसं पाहत असतो तसंच आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना देखील आता अर्निंग आफ्टर टॅक्स पाहणं ही आत्ताच्या काळाची सगळ्यात महत्वाची गरज आहे. अदरवाईज तुम्हाला दिसेल काय, PMS पोर्टफोलिओ मॅनेजर्स तुम्हाला दाखवतील बघा 19% रिटर्न दिले, तुमचे म्युच्युअल फंड 16%च रिटर्न देत आहेत, बट PMS सर्व्हिसेसच्या यू आर चार्जिंग 1-2% एक्स्ट्रा फॉर इट. PMS थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय पण या PMS थ्रू तुम्हाला 19% रिटर्न पण मिळतोय, 21% रिटर्न पण मिळतोय. पण 50-70 लाखाचा माझा पोर्टफोलिओ असेल आणि त्यामधल्या चेंजेस पोटी सुद्धा मला 1 लाखाचं टॅक्स बिल येत असेल, तर या चेंजेस मधलं 1 लाखाचं टॅक्स बिल हे माझ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मधनं मी ज्याला वजा करतो त्यावेळेला हा 21%चा रिटर्न 17%वर, 16%वर येतोय, 14%वर येतोय, किती टक्क्यावरती येतोय, हे देखील तपासून पाहणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे मिळणारं डिव्हिडंड. हे डिव्हिडंड हा देखील आपण शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट केल्याचा आपला लाभ आहे. त्यावरती देखील आपल्याला पोस्ट टॅक्स डिव्हिडंड जे मिळालेलं आहे ते किती ॲडअप होत आहे हे आपल्याला त्यामध्ये जोडणं आवश्यक आहे, ना की मिळालेलं टोटल डिव्हिडंड. सो जर आपण टोटल डिव्हिडंड, टोटल रिटर्न्स हे बघत असू तर हे प्री टॅक्स रिटर्न्स आहेत मित्रांनो, हे पाहणं अतिशय गरजेचं आहे.
इन द सिमिलर केस ज्यावेळेला आपण ह्याच गोष्टीचा म्युच्युअल फंडा थ्रू विचार करतो, आता अनेक जण म्हणत असतात की म्युच्युअल फंडामध्ये आम्हाला शेअर विकत घेतले जात असतात पण ते काही डिव्हिडंड आम्हाला नाही मिळत, ते कुठे डिव्हिडंड जातं कळत नाही. सो असं नसतं मित्रांनो, लक्षात घ्या. तुमच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स या ॲसेट्समध्ये होत आहेत त्याचा जो काही प्रतिलाभ आहे, तो प्रतिलाभ जो तुम्हाला मिळतोय, डिव्हिडंड मिळतोय, तर ते बुक्समध्ये शो होत असतं. आणि त्यातनं होणारा फायदा, जर तुमचा ग्रोथ प्लॅन असेल तर त्यात होणारा अतिशय महत्त्वाचा टॅक्स एफिशियंट फायदा असा की तुमच्या टॅक्स स्लॅबला तुमचं डिव्हिडंड अटॅच होत नाही आणि तुमची जी ॲसेट व्हॅल्यू आहे त्या म्युच्युअल फंडामध्ये ती मात्र जितकं डिव्हिडंड मिळालंय तेवढ्या रेटनी वाढत जाते. से फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 1-1.5% डिव्हिडंड मिळालं असेल तर ते 1.5% तुमचा पोर्टफोलिओची जो AUM आहे तो मोठा होतो. म्हणजे तुमच्या NAV वरती त्याचा परिणाम होतो आणि NAV तुम्हाला 1-1.5% जास्त वाढलेली दिसते बिकॉज ऑफ डिव्हिडंड. सो हे डिव्हिडंड असंच जात नाही, या डिव्हिडंडचा प्रतिलाभ हा तुम्हाला मिळतच असतो. आणि सेकंड, पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशनसाठी सुद्धा म्युच्युअल फंडाचे जे पोर्टफोलिओ मॅनेजर्स आहेत, रिसर्च अनालिस्ट आहेत, त्यांनी समजा 40 कंपन्यांच्या पोर्टफोलिओमधनं 10 कंपन्यांमध्ये चेंज केला. हे ज्या वेळेला PMS मध्ये किंवा डायरेक्ट शेअर्समध्ये आपण चेंज करत होतो त्यावेळेला आपल्याला 12.5% टॅक्स ऍप्लिकेबल होत होता. मित्रांनो, इथे हा डायरेक्टली आपल्याला ऍप्लिकेबल होत नाही आणि म्युच्युअल फंडांनी हा पोर्टफोलिओ मध्ये केलेला चेंज आहे, त्यामुळे तो आपल्याला डिरेक्टली ऍप्लिकेबल होत नसेल तर आपले पोस्ट टॅक्स रिटर्न्स जे आहेत ते सरस दिसू शकत असतात. ही अतिशय महत्वाची आणि विवेकाची गोष्ट आहे जी अनेक जण म्युच्युअल फंड आणि त्यातल्या सिस्टीम्स ह्याबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे त्याबद्दल अनेक गैरसमज त्यांच्या मनात असतात. त्यामुळे त्यांना जाणवत नाही की ही सिस्टीम का उपयुक्त आहे. तर ह्या सिस्टीममध्ये 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी होत असतात. सो मोस्ट ऑफ जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत हे जे काही पोर्टफोलिओमध्ये चेंज करत असतात, म्हणजे ज्यांना डिव्हिडंड सुद्धा येतं, मी अशा अनेक इन्व्हेस्टर्सना ओळखतो जे डिव्हिडंड येतं ते आलेलं डिव्हिडंड सुद्धा शेअर्समध्येच इन्व्हेस्ट करतात, तेवढेच शेअर्स विकत घेत असतात. जर तुम्हाला ते इन्व्हेस्टच करायचे होते तर आपण जर ग्रोथ प्लॅन म्युच्युअल फंडाचा घेऊन ठेवला असेल तर मला त्याचा, मी जर 30% किंवा 40%च्या टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर 30-40%चा मला वरतून त्याचा टॅक्स पण भरायचा आणि 60 रुपयेच पुन्हा इन्व्हेस्ट करायचे. ही गोष्टीची गरज लागत नाही इन ग्रोथ प्लॅन. तसंच जे काय पोर्टफोलिओ मध्ये चेंजेस होतात त्या प्रत्येक वेळेला मला ब्रोकरेज द्यावं लागतं. इन केस ऑफ माय डीमॅट अकाउंट इथे माझ्यावरती तो लोड येत नाही. तसंच अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर तो मला डायरेक्टली ऍप्लिकेबल होत नाही. ही अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला म्युच्युअल फंड सिस्टीम्स थ्रू येत असते. आणि जर मला पोर्टफोलिओ चर्न करायची वेळ येत असेल तर लक्षात घ्या, मला पूर्णपणे मान्य आहे की पोर्टफोलिओ बंच ऑफ कंपनीज हा आपल्याला रिटर्न देत असतात, पण पोर्टफोलिओ चर्न करायची वेळ आपल्या 30-40 कंपन्यांच्या डायरेक्ट इक्विटीच्या पोर्टफोलिओमध्ये होण्याची शक्यता आणि तुमचे 5-6 म्युच्युअल फंड इक्विटी पोर्टफोलिओज असतील तर त्या 5-6 म्युच्युअल फंड स्कीम्सचा पोर्टफोलिओ ह्यामध्ये होणारा चर्निंग, तर तुम्हाला जाणवेल की पोर्टफोलिओमध्ये डायरेक्ट शेअर्समध्ये होणारं चर्निंग करण्याची आवश्यकता टू ऑप्टिमाइज रिटर्न इज मोर. जास्त प्रमाणात इथे चर्निंग होतं आणि आपला कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो वाढत राहतो. वेअर ॲज म्युच्युअल फंडामध्ये होणारा जो चेंज असेल तर तो चेंज सुद्धा काही एका फंडामधनं दुसऱ्या फंडात जायचंय असा जरी चेंज निर्माण झाला तरी ती होण्याची शक्यता खूप कमी असते. झाली तरी त्या अमाऊंट मधली जो
चेंज आहे तो तितका मोठा नसतो आणि त्यावरती आपल्याला एक 1,20,000चं एक्झाम्पशन सुद्धा ऍप्लिकेबल असतं. सो ते मिळून मग पुढे जो 12.5% टॅक्स आहे. सो म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये विदिन पोर्टफोलिओ जे चेंजेस होतात ह्यामध्ये आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तसंच आपल्याला डिव्हिडंड वरती देखील डायरेक्ट टॅक्स न लागता आपल्याला त्याचा प्रतिलाभ आपल्या पोर्टफोलिओमध्येच मिळून जातो. यामुळे होतं काय तर पोस्ट टॅक्स CAGR कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न जो आहे तो कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न आपण प्री टॅक्स मोजला पाहिजे आणि पोस्ट टॅक्स मोजला पाहिजे इन केस ऑफ आर डायरेक्ट शेअर्स पोर्टफोलिओ आणि PMS मध्ये. तसंच इथे आपण ज्या वेळेला म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये रिटर्न्स जनरेट होत आहेत आणि से फॉर एक्झाम्पल इट इज ओनली जनरेटिंग रिटर्न्स, यू आर नॉट सेलिंग इट. तुम्ही काही विकत नाही आहात, ते प्रॉफिट बुक करत नाही आहात, तुम्हाला त्या पैशाची आवश्यकताच नाहीये, तर दरवर्षी निर्माण होणारं टॅक्स बिल हे तरी वाचतं. आणि त्या विदिन पोर्टफोलिओ टू गेट हायर रिटर्न्स ते चेंज होत आहेत, ते होतच राहणार आहेत. डिव्हिडंड आहे ते पण मिळतच राहणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ पोस्ट टॅक्स हे आपल्याला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत कुठल्याही PMS प्लॅनपेक्षाही. ज्याला आपण PMS प्लॅन घेतो त्याला आपल्याला जरा एक्साइटमेंट मिळते. माझी पण डायरेक्ट शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याला मला स्पेशली असाइन केलेला पोर्टफोलिओ मॅनेजर आहे, त्याच्याशी मी डिस्कस वगैरे करतो, कंपन्यांबद्दल चर्चा वगैरे करतो. पण ह्याच्यातनं एक्साइटमेंट मिळते, ह्याच्यातनं आपला एक्सपेन्स रेशो थोडासा वाढतो, पण पोस्ट टॅक्स रिटर्न वरती देखील त्याचा परिणाम होत असतो. तर ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सना जास्तीत जास्त विवेकी बनवा. या विवेकी दृष्टिकोनातनं ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट्सकडे पाहू त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की मला इन्व्हेस्टमेंट्सना पॅसिव्हली मॅनेज करणं जास्त महत्त्वाचं आहे. वेअर ॲज ॲक्टिव्ह मॅनेजमेंट जितकी मी जास्त घेईन, एक्साइटमेंट जास्त घेईन, तितका हळूहळू ज्या सिस्टीम्स सरकारची धोरणं देखील ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेने मला इक्विटी इन्व्हेस्टमेंटवरची एक्साइटमेंट मिळवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स करणं ह्यांनी माझे पोस्ट टॅक्स रिटर्न्स अफेक्ट होणार आहेत. सो हा मुद्दा तुम्हाला माहिती होता का? आणि जर माहिती नसेल तर तुम्हाला जसा आज तो कळलाय तसाच तुमच्या अनेक मित्रांना, नातलगांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, तुम्हाला तुमच्या गुंतवणुका रिव्ह्यू करून हव्या असतील, तुमच्या आयुष्याच्या दिशेने त्या गुंतवणुका चालल्यात की नाही चालल्यात, ह्यासाठी मला तुमच्या आर्थिक आयुष्यात डोकावायला देखील आवडेल आणि तुमच्या गुंतवणुकांच्या पोर्टफोलिओमध्ये डोकवायला देखील आवडेल. मित्रांनो, आमच्या दिलेल्या नंबर्सवरती फोन करा, संपर्क साधा, आपण पर्सनली चर्चा करूया आणि तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाला तुम्हाला जिथे न्यायचंय त्या दिशेने नेऊ. धन्यवाद.